ज्या प्रस्थापित औलादीने ज्या संपदाताई मुंड्यांचा घात केला, त्यांचा मर्डर केला, त्या ताईला आपण जिवंतपणे न्याय देऊ शकलो नाही. पण ताई गेल्यानंतर न्याय देण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते असेल, शिवसेना असेल, पत्रकार बंधू असेल, आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, मला एक प्रश्न पडलाय. अरे ही फलटण आणि इथलं पोलीस स्टेशन काय पाकिस्तान मधलं का? इथल्या अधिकाऱ्यांना एवढी मस्ती कशी चढली? कुणाच्या जीवावर करतात? अरे खाकी वर्दी घालून तुम्ही गुंडगिरी करता का? मला तर असा प्रश्न पडलाय. इथली प्रस्थापित औलादी बहुजनाच्या गोरगरिबाच्या 18 पण 12 पण होत्या, त्यावरती त्यांच्या घरावर नांगर फिरवायची जबाबदारी या खाकी वर्दीतल्या पोलिसांवरती दिली का काय असं वाटतंय? काय परिस्थिती? मला इथल्या पत्रकारांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ही बातमी जोरात खंचावून हाना. अक्षरशः टीव्ही बघताना तेव्हा फुटल्या पाहिजे आणि असले जातीवादी बी उपसून मुळा सगळं निघालं पाहिजे. काय यांच्या बापदादाची विस्तार आहे का? ताई तुम्ही मग पुढे गेला होता. मला एका डॉक्टरने येऊन तिथं रस्त्यात अडवून सांगितलं तर मी नाव सांगू शकत नाही, पण खरी परिस्थिती सांगतो. त्या संपदा ताईकडे रात्री 1-2 वाजता डॉक्टर कशाला झक मारायला तिथं पोलीस जात होती का? कशाला त्या ताईचा जबाब रात्री घेत होता? कशाला तिच्यावर दबाव आणला जात होता? दिवसा नव्हता का? दिवसा तुम्हाला काम करता आलं नाही का? अरे एका मुलीच्या घरी तुम्ही मुलीकडे तुम्ही रात्री कशासाठी गेला? तुमच्यावर कुणाचा दबाव होता? गृहमंत्री साहेब, ओ देवेंद्र फडणवीस साहेब, देवा भाऊ, अहो भर चौकात भर दिवसा तुम्ही ज्या खात्याचा गृहमंत्री आहात त्या खात्यात अंगावरती खाकी वर्दी घालून बसलेल्या गुंडांचा बंदोबस्त करा पहिला. हो काय लावला खेळ तुम्ही? महाराष्ट्राचा सत्यानाश केला, महाराष्ट्राचा चिक्कल केला, चिक्कल. खरं तर आता मी ज्यावेळेस सोलापूरला निघालो त्यावेळेस अनेक जण घेतल्या लोकांचे फोन आले. अहो नेमकं इथलं राजकारण कुठल्या दिशेला गेलंय? अहो विरोधकांचा जर काटा काढायचा झाला तर पोलीस अधिकाऱ्यांना सुपारी दिली जाते आणि पोलिसांमार्फत मर्डर केले जातात. ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे? मग इकडे आमची ताई एक आली होती लहान मुलगा घेऊन. ती अरे ती तोंडाने सांगते ती फिर्याद आहे. अरे तिचा नवरा मारला गेलाय. अरे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये ह्यासाठी बसता का? तुम्ही नेत्याच्या जीवावर काम करता का? अरे राजकारण झाला चुलीत. अरे सामान्यातला सामान्य माणूस पोलीस स्टेशनला, तहसील ऑफिसला, एसपी कडच्या वेळेस जातो. हो दादा थांबा ना जरा, माझी मशिनरी परत गरज झाली तर फिजा तुटते द्या. थांबा जरा, याचा मुद्दा सगळं परत थेट करायचे आहे. येताना 12 बैलाचा चेवरा नांगर घेऊन आले, वेळ पडली तर बैला सगळं नांगर पण घालणार. फलटण मधल्या ज्या ज्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार झालाय, ज्या ज्या व्यक्तीवर हल्ला झालेत, जे व्यक्ती मेलेत त्या सर्व कुटुंबाला सांगायचंय, लक्षात ठेवायचं तुम्ही व्यक्ती नाही. वेळ पडली तर महाराष्ट्रातली अख्खी शिवसेना फलटण मध्ये उभा करू. काय परिस्थिती आहे त्या ताईचा? मी काल परवा व्हिडिओ बघितला. आज 3 वर्ष 4 वर्ष झालं घराच्या बाहेर आहे. अरे काय फिकरला तुझ्या झालं रे? तूही गरम झालास का? गरम झाला गरम. माझी इथल्या आयजींना चॅनल वाले कृपया ही बातमी दावावं. काय माहितीये का? ही जर बातमी नाही झाली तर खाकी वर्दीतलं गुंड गावागावात तयार होतील. इथल्या आयजीला डीजीला माझी विनंती आहे. इथल्या आयजीला आणि डीजी साहेबांना माझी विनंती आहे. अहो सामान्य माणूस रस्त्यावर उतरला न्याय मिळवण्यासाठी, न्याय मागण्यासाठी. अहो तुम्ही काय झोपी गेलात का? सगळ्या चॅनल वरती बातम्याच बातम्या चालू आहेत. अहो उठल्यापासून
अंधारे फलटण फलटण निंबाळकर निंबाळकर आणि फलटण पोलीस स्टेशन दिसतंय का? तुम्ही संबंधितावर कारवाई केली नाही. सुपारीखोर पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, ज्याने ज्याने इथल्या फलटण तालुक्यातल्या गोरगरिबांनी अत्याचार केलाय, ज्यांची घर दरवाजाकडे जाळले त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा. मग संपदाताईच्या भावानं खूप चांगली मान्य केली, पण माझी थेट या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशाकडे मागणी आहे. पत्रकार बंधूंच्या मार्फत थेट माझी या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशांकडे मागणी आहे. न्यायमूर्ती साहेब, तुमच्या पुढे आम्ही हात जोडून लोटांगण घालून विनंती करतो. रोज तुम्ही टीव्ही बघत असताना तुम्ही या भाजपवाल्यांनी सत्तेचा कसा गैरवापर केलाय, महाराष्ट्राच्या राजकारणात कसा चिक्कल केलाय, ही गोष्ट लक्षात घेता आपण ही प्रकरण डायरेक्ट तुमच्या नेतृत्वाखाली हँडल करावं. तुम्ही यात कारवाई करण्यासाठी तुमच्या अध्यक्षाखाली कमिटी नेमा. आता आम्हाला पोलीस यंत्रणा विश्वास राहिलेला नाही म्हणजे नाही. खरं तर मला खूप काय बोलायचं आहे. त्याच्यावर जर या इथल्या शासनाला मान नाही पडला तर पुढच्या वेळेस आपण जाळ आणि धुरळा संकटच काढू. पण जाता जाता एवढं सांगून, सुषमा अंधारे एकटी बिलकुल नाही आहे. निंबाळकर साहेब, तुम्ही ज्या हवेमध्ये फुगाजी सोडलाय ती बहुजनाची लेकरं तुमचा फुगा कधी चिलबला करून टाकतील माहित देखील नाही. तुम्ही कृपया करून या बहुजनावरादीच्या नादाला लागायचं नाही. आणि जाता जाता परत एकदा सांगतोय, जेवढ्या लोकांच्या ज्या लोकांनी त्या आमच्या संबंध, अजून एक सांगायचं राहिलं, 1 मिनिट घेतो. मला त्या पोपटासारखी ट्यू करणारी ज्या वेळेस हिंदुत्वाच्या नावावर जिवंतपणे महाराष्ट्रात आणि देशातल्या हिंदूंच्या टाळूवरच लोणी खाणारी अवलाद, अरे हिंदू म्हणून पिसळलेल्या कुत्र्यासारखं भुकणाऱ्या कुत्र्यानं, अरे नितेश राणिया तू कुठे गेला रे? का तुझं थोबाड आता बंद आहे? का तुझी बबडी बंद झाली? इथं आमच्या चित्राताई वाघ नाही तेव्हा तुम्ही किती ट्यू पोपटासारखं बोलता का? आता रस्त्यावर उतरलाय. या ठिकाणी मला पंकजाताईलाही विचारायचं आहे. पंकजाताई, तुम्ही भाजपच्या म्हणून गप्प बसलात का? तुम्ही उतरा रस्त्यावर. तुम्ही संपदा मुंड्यासाठी रस्त्यावर उतरा. आता महाराष्ट्र तुमच्या सोबत उभा राहील. माझे 2 शब्द संपूर्ण, यानंतर पुढे व्यक्त बोल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.